मागणी घेऊन या शहरातले सर्व पक्षाच्या वतीनं प्रयत्न सुरू होते। नगरपालिकेची अधिसूचना निघली, सोबतच ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला। आम्ही सर्व पक्षांनी प्रयत्न केले की तात्काळ नगर परिषद व्हावी आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका या रद्द व्हाव्या, परंतु नगरपालिकेची सूचना काही निघली नाही आणि ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली होती। आणि मग या घुग्गुस शहरातले सर्व पक्ष, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, BRSP, शिवसेना, यंग चांदा ब्रिगेड, BSP, RPI व इतर सामाजिक संघटनाचे सर्व पदाधिकारी हे काल घुग्गुस ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये एकत्र झाले आणि सर्व पक्षांनी एक निर्णय घेतला की यानंतर नगरपालिकेचा लढा हा तीव्र करायचा आणि हा लढा लढण्यासाठी काल सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समिती म्हणून अशी एक संघटना तयार करण्यात आली। त्या संघटनेमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आले आणि काल सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला की ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर आपण बहिष्कार घालायचा आणि जोपर्यंत घुग्गुस शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत सर्व पक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलन घेण्यात येणार आहे। आणि मग त्याचा पहिला भाग म्हणून काल आम्ही या घुग्गुसमधील व्यापाऱ्यांना विनंती केली, सर्व पक्षाच्या वतीने निवेदन दिलं की नगरपालिकेच्या मागणीकरता आम्ही घुग्गुस बंदची हाक दिली आणि आज आम्ही सर्व पक्षीय लोक या ठिकाणी हजर आहोत। या घुग्गुसमधील जनतेचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो की या नगरपालिकेच्या मागणीसाठी आपण 100% बंद करून आमची हाक शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हातभार लावला। काल आम्ही निर्णय घेतला की ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला। मी शासनाला विनंती करतो की आता तुम्ही मात्र आमच्या जनतेचा अंत पाहू नका। सर्व पक्षाचे लोक एकत्र आले आणि काल निर्णय सुद्धा घेण्यात आला की जेव्हा या शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार हा दर्जा या सर्व पक्षीय नगरपालिका स्थापना समितीचा असणार आहे। नगर परिषदेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा कोणत्या एका पक्षाचा विषय राहणार नाही। काल सर्व पक्षांनी निर्णय केला की जेव्हा नगरपालिकेला दर्जा प्राप्त होईल हे श्रेय घुग्गुसच्या प्रत्येक नागरिकाचं राहणार आहे, घुग्गुसच्या सर्व पक्षाच्या एकत्रीकरणाचं राहणार आहे आणि नगरपालिका स्थापन करण्याकरिता जे आम्ही सर्व पक्षीय नगरपालिका स्थापन समितीच तयार केली त्याचं श्रेय राहणार आहे। काल आमच्या घुग्गुसमधून ज्या जिल्हा परिषदला सभापती आहे नीतूताई चौधरी, पंचायत समितीला उपसभापती आहे निरीक्षणजी तांडरा, पंचायत समिती सदस्य आहे रंजिताताई पवन आगदारी, या तिघांनी सुद्धा नगर परिषद स्थापन व्हावं या आशयाचं पत्र कालच शासनाला सादर केलं आणि म्हणून आता या लढ्याला आम्हाला गती द्यायची आहे। आज पहिला टप्पा म्हणजे घुग्गुस बंद आहे आणि नगरपालिका होतपर्यंत आमच्या या सर्व पक्षीय नगरपालिका स्थापना समितीच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या रूपातून आम्ही शासनापर्यंत आमची हाक पोहोचवणार आहोत आणि जोपर्यंत या शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व पक्षाचे नेते हा लढा आम्ही तीव्र करू।